वाढत्या अपघातांच्या मालिकेनंतर कागल सीमा तपासणी नाका इथं तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। आंदोलनाच्या वेळी दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी आज सीमा तपासणी नाक्याजवळील बॅरिकेडिंग हटवली आणि महामार्ग दोन्ही बाजूंनी खुला केला। यावेळी नाका प्रशासन अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाली। पुणे बंगळुरू महामार्गावर कागल इथं सीमा तपासणी नाका आहे। या नाक्यासाठी महामार्गावरील वाहतूक वळवली आहे। त्यातून निर्माण झालेल्या एका धोकादायक वळणावर आजवर अनेक अपघात झालेत। त्यामुळे शिवसेना, ठाकरे गट आणि स्थानिक नागरिकांनी आंदोलनं केली होती। त्यानंतर प्रशासनानं 20 मार्चपर्यंत महामार्गावर गतिरोधक बसवणं, सेवा रस्त्याचं काम सुरू करणं आणि नाक्याकडे वळवली जाणारी वाहतूक सेवा रस्त्यावरून नेण्याचं आश्वासन दिलं होतं। पण प्रत्यक्षात त्या कामांची पूर्तता झालेली नाही। त्याच कारणावरून आज दुपारी 4 वाजता संतप्त शेतकऱ्यांनी सीमा तपासणी नाक्याची बॅरिकेडिंग काढून टाकली। परिणामी सर्व प्रवासी वाहनं थेट महामार्गावरून धावू लागली। यावेळी सीमा तपासणी नाका प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला। कागलचे पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। या आंदोलनात लॉरी असोसिएशनचे मल्हारी पाटील, प्रशांत घाटगे, योगेश घाटगे, संजय गोनुगडे, नारायण घाटगे सहभागी झाले होते।